चला ग्राउंडवर जे बसलेत त्यांनी ग्राउंडवर बसायचं नाही. आपल्याला विनंती आहे, अंतिम सामना आहे. ग्राउंडच्या एकतर बाहेर बसा नाही तर इकडे येऊन बसा. जे ग्राउंडवर बसलेले प्लेयर आहेत त्यांना एक विनंती आहे, ट्रिओचे प्लेयर बसलेत का तिकडे, कृपया आपल्याला विनंती आहे इकडे येऊन बसायचं आहे. अलाउड नाही आहे ग्राउंडवर मॅच चालू असताना. कृपया आपल्या सगळ्या संघाला घेऊन या इकडे, बाहेर बसायचं आहे. थोडंसं सहकार्य करा प्लीज. अंतिम सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू निश्चितच बघायचा आहे. पंचांचा इशारा काय येतोय तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मी आत्ताच सूचना करतो, जर कोणाला बक्षीस लावायचं असेल या ठिकाणी आपापल्या संघावर तर या ठिकाणी कॅश रूपामध्ये ते बक्षीस पहिला द्यायचं आणि त्यानंतरच ते डिक्लेअर केलं जाईल. जर कॅश स्वरूपात बक्षीस असेल तरच द्यायचं. हा यावेळेस मात्र चांगला चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, निश्चितच एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या ठिकाणी स्मॅक 2026 चा अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय, तो रत्ना उद्योग आणि सबर ग्रुप या दोन संघादरम्यान. हा यावेळेस मात्र बघायचं आहे काय, थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. निश्चितच जेवढं आपण शफल व्हाल तेवढाच वाईटचा जो लाईन अप आहे तो तेवढाच लांब जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा यावेळेस मात्र चांगला चेंडू, निश्चितच एक सन्मानपूर्वक या ठिकाणी चेंडू खेळून काढला जातोय. कोणती धाव मात्र या ठिकाणी दिली जात नाही. निर्धाव चेंडू येतोय. मैदानावर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना एक विनंती आहे, कोणत्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी करायचा नाही. आपण सीसीटीव्हीच्या दायऱ्यात आहात, लक्षात ठेवा. या ठिकाणी जे सीसीटीव्ही लावले त्यामध्ये आपण दिसताय. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कड, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर आणखीन एक सूचना आपल्याला या ठिकाणी, कोणीही पान, तंबाखू, गुटखा खाऊन ग्राउंडवर थुकायचं नाहीये अथवा कोणताही कचरा करायचा नाही. आपल्याला या ठिकाणी ग्राउंडच्या वतीनं एक विनंती करतोय, आपलंच ग्राउंड आहे, आपण आपलं समजूनच वापरायचं आहे. त्यामुळे एक सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपापली काळजी घ्या. हा 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 सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निश्चितच बाउन्सर पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर यावेळेस थोडस अवसळी घेऊन जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस स्ट्राईक वर आहे तो पिढी, नॉन स्ट्राईकला प्रवीण पाटील आणि गोलंदाज आहे या ठिकाणी अवधूत पाटील. यावेळेस मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होते. पिढी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी
वैभव त्या ठिकाणी तैनात होता. निश्चितच तर निश्चितच जवर ग्रुप या संघाला या ठिकाणी पीडीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतो. वैभव त्या ठिकाणी तैनात होता सीमा रेषेजवळ 15 यार्डच्या सर्कल पर्यंत धावत येऊन त्या ठिकाणी झेल टिपण्याची एक कामगिरी त्याने या ठिकाणी पार पाडले. एक सेकंड अटेम्प्ट मध्ये हा घेतलेला झेल होता. निश्चितच पहिल्या क्षणी मात्र झेल हातातून सुटला होता, पण दुसऱ्या क्षणी या चेंडूला पुन्हा एकदा डाय मारून पकडण्यात यश येत आहे आणि पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसतोय तो जवर ग्रुप या संघाला. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात येते राहुल कुडचे. दुसरा षटक या ठिकाणी चालू होतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला जातोय. रणजित नाचणीकर त्या ठिकाणी गोलंदाजीच्या रूपामध्ये येतोय. पॅव्हलियनच्या बाजूने आपला पहिला चेंडू या ठिकाणी टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करतोय तो प्रवीण पाटील आणि थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा या फटक्यावर मात्र एक धाव या ठिकाणी घेतली जाते. निश्चितच एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. चांगला चेंडू ब्लॉकला मध्ये टाकण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी बघायचा आहे. कोणती धाव मात्र एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 35-6 या धावसंख्येवर दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही संघ या ठिकाणी या अंतिम सामना जिंकण्यासाठी अट्टीतट्टीचा प्रयत्न करतील आणि तसाच प्रयत्न फलंदाजी आणि गोलंदाजी संघाकडून केला जाईल. निश्चितच बघायचा आहे हा अंतिम सामन्याचा विजेता संघ कोणता ठरतोय, कारण गेल्या वर्षीचा विजेता संघ होता तो रत्न उद्योग हा संघ आणि यावेळेस मात्र त्यांच्यासमोर ठाकलाय तो जवर ग्रुपचा संघ. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू निश्चितच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल खात्यामध्ये आणि या एका धावने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते या ठिकाणी 7. हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. यावेळेस मात्र खाली राहणारा चेंडू फलंदाजाबरोबर यष्टीरक्षक त्याचबरोबर त्याच्या मागे उभे असलेला फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होतोय. तिघा जणांना हा चेंडू बीट करून या ठिकाणी मात्र जातोय थेट सीमा रेषे पार. येतोय सुंदर असा चौकार. 22 स्वरूप मात्र या ठिकाणी येणारा हा या 4 धावा आहेत आणि त्याच्या माध्यमातून धावसंख्या मात्र वेगाने पुढे पळते. पोचती ती 11 या धावसंख्येवर. तर यष्टीरक्षक त्याचबरोबर फलंदाज या दोघांनाही चकवत हा चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने गेला होता. त्या ठिकाणी असणारा क्षेत्ररक्षक सुद्धा या ठिकाणी बीट होतोय. निश्चितच चेंडूनं मात्र प्रयाण केलं होतं तर सीमा रेषेचं आणि धावसंख्या मात्र या 4 धावेने बदलते. धावसंख्या होते 11. षटक चालू आहे दुसरं.
स्लोवर चेंडू, लोअर फुलटॉस म्हणावा लागेल या ठिकाणी. निश्चितच की चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकण्याचं काम केलं जातं. कट्टर पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने खेळून काढला जातो. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या मात्र या ठिकाणी बदलते, पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. चांगला चेंडू, निश्चितच आखुड टप्प्याचा चेंडू मात्र या ठिकाणी बाउन्सर पद्धतीनं खेळवला जातोय. निश्चितच या ठिकाणी फलंदाजाला त्याचा अंदाज येत नाही. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येते, पण पंचांकडून मात्र या ठिकाणी इशारा वजा केला जातोय, तो 1 बाउन्सचा अखेरचा चेंडू आहे. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडस शफलावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी धावसंख्या आहे ती झवर ग्रुप या संघाची. बारा झाला 12. या दरम्यान मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरं षटक घेऊन येतो तो वैभव. पॅव्हलिन यांच्या बाजूने गोलंदाजी करेल, त्याचा सामना करेल तो प्रवीण पाटील. मागच्या सामन्यामध्ये एक तुफानी खेळी केली होती या फलंदाजाने, तब्बल 49 धावा या ठिकाणी ठोकल्या होत्या आणि त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्याने आपल्या संघाला या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये आणलं होतं. त्याचबरोबर त्याला साथ दिली होती ती पिढी याने, पण यावेळेस तो माघारी परतलाय. या दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी. हा यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाऊन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुलच्या माध्यमातून होता, पण बॅटचा आणि चेंडूचा मात्र या ठिकाणी कोणताही संपर्क येत नाही. बाईच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव खात्यामध्ये जोडली जाते आणि या एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते, पोहोचती ती 13 या धावसंख्या. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी काढ, स्निक लागते आणि एक मोठा फलंदाज राहुल कुर्ची याला या ठिकाणी मात्र माघारी परतवण्याचं काम केलं जाते. गोलंदाज आहे तो वैभव, अतिशय सुरेख अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आणि त्याचं फळ मात्र त्याला या ठिकाणी मिळते. राहुल कुर्चे याला या ठिकाणी झेलबाद केलं जात आहे. थोडासा बाउन्सर पद्धतीचा चेंडू नीटचा खेळता येत नाही आणि वैभव गोलंदाजी करत असताना मात्र त्याने चेंडू टाकल्यानंतर उर्वरित काम पूर्ण केलं होतं ते अवधूत पाटील याने. त्याच्या हातामध्ये हा झेल सामावला जातोय आणि दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तर झवर ग्रुप या संघाला. तर वैभव याची अष्टपैलू खेळ मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, कारण थोड्या वेळापूर्वी पीडीचा कॅच त्याने या ठिकाणी झेला होता आणि पहिला धक्का देण्यामध्ये त्याचं सुद्धा महत्वाचं योगदान होतं. यानंतर मात्र ही दुसरी विकेट, एक मोठी विकेट या ठिकाणी येते. हा यावेळेस मात्र मधल्या यष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केला जातोय, निश्चितच फाईन लेगच्या दिशेने फटका जातोय
एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली झाली आहे. एका धावीच्या माध्यमातून धावसंख्या बदलते, पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. षटक चालू आहे तिसरं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या एसटी बाहेर येऊन खेळण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी मात्र विफल ठरतोय. निश्चितच चेंडू जातोय तो थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू येतोय या ठिकाणी. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल वैभव याची. एक डावखुरा फलंदाज त्याचबरोबर गोलंदाजीचं काम करतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी देतोय. सुरेख चेंडू यावेळेस मात्र बॅटची हलकीची नेल लागते. डाव्या एसटी बाहेरचा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला निश्चित बघायला मिळतंय. पण या दरम्यान मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या या ठिकाणी बदलते, पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू आहे आणि 2 बाद 16 अशी धावसंख्या आहे. तर या ठिकाणी संघाचे ओनर होते सचिन पाटील. त्यांनी या ठिकाणी अतिशय देखणं सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. निश्चितच हा यावेळेस मात्र मोठा फटका. अलाउड नाही आहे, अलाउड नाही आहे. हॅलो, पिप्पानी वगैरे असलं काही वाजवायचं नाही या ग्राउंडवर. अलाउड नाही आहे ते. एक विनंती आहे. तर प्रवीण पाटीलच्या बॅटमधून आलेला हा कडकडीताचा षटकार या ठिकाणी मात्र काउंट केला जातोय. एक उत्तुंग असा षटकार या ठिकाणी खेचला जातोय. सोनी सर ते हॉर्न वगैरे वाजवायचे नाहीत. ग्राउंडवर अलाउड नाही आहे म्हणून सांगा त्यांना. फक्त तुम्ही दंगा करा, बाकी काही करा, पण हॉर्न वगैरे अजिबात वाजवायचे नाही. साईडला हॉस्पिटल आहे, त्यामुळं कृपया त्याचं भान ठेवा. तुम्ही दंगा पाहिजे तेवढा करा. पुन्हा एकदा या ठिकाणी जबाबदारी दिली जाते ते रणजित नाचणीकर याच्या खांद्यावर. यावेळेस मात्र चांगला चेंडू निश्चितच ऑफ कटर म्हणावा लागेल. उजव्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा आत येणारा चेंडू फलंदाजाला मात्र पूर्णपणे चकवा देऊन या ठिकाणी जातोय यष्टी रक्षक अवधूत पाटील याच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळते ती वैभव आणि रणजित नाचणीकर यांच्या मार्फत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सूरज खोत पूर्णपणे चकतोय, कारण एक चांगला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अचूक टप्प्यावर अचूक पद्धतीनं लाईन आणि लेंथ मध्ये ही गोलंदाजी केली जाते. खरोखरच एक उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल, कारण ज्या ठिकाणी 2 खंदे फलंदाज समोर असताना मात्र अशा पद्धतीची गोलंदाजी करणं याचं सुद्धा एक कौशल्य मात्र या ठिकाणी बघायला मिळते ते रणजित याच्या मार्फत. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या ती 2 बाद 22. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंगाच्या दिशेने खेचला जातोय. चेंडू जातोय थेट सीमा रेषे पार. येतोय एक उत्तुंग असा टेक्नोमेंट षटकार.
यावेळेस मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या मधोमध खेळला जातो. एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. वैभव या ठिकाणी पहिली धाव वेगात पूर्ण केली जाते, पण दुसऱ्या धावेला मात्र या ठिकाणी नकार दिला जातो, कारण एक सुंदर फेकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. निश्चितच याच्या जोरावर दुसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी रोखण्यामध्ये यश येते. 2 बाद 29 अशी धावसंख्या या ठिकाणी होते. अंतिम सामना आपण या ठिकाणी बघतोय तो जवर ग्रुप वर्सेस रत्ना उद्योग या दोन संघादरम्यान. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू निश्चितच बघायचा आहे. या ठिकाणी फलंदाज यष्टीरक्षक दोघी या ठिकाणी चकतायत आणि स्वतः संघाचे ओनर मात्र या ठिकाणी हा चेंडू फील्ड करतायत. निश्चितच या दरम्यान एक धाव घेण्यात मात्र यश येत आहे आणि या दरम्यान चौथ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 30 अशी धावसंख्या आहे ती जवर ग्रुप या संघाची. तर स्मॅक प्रीमियर लीग 2026चं आयोजन या ठिकाणी केलं होतं स्पर्धा कमिटीच्या वतीनं. अतिशय खरोखर चांगलं नियोजन या ठिकाणी झालं होतं आणि या गेले 2 दिवस चालू असलेल्या स्पर्धेमधील आजचा हा दुसरा दिवस अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अतिशय चांगला सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर, को स्पॉन्सर्स, त्याचबरोबर ज्या ज्या लोकांची या टुर्नामेंटसाठी मदत झालेली आहे त्या सर्वांचे, त्याबरोबर स्पर्धा कमिटीचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो. यावेळेस मात्र बॅटची हलकी शिकाड. पहिल्या चेंडूर मात्र या ठिकाणी प्रवीण पाटील, मागच्या सामन्यातील जो मालिका सामनावीर होता त्याला या ठिकाणी मात्र परतवण्याचं काम केलंय. तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय आणि गोलंदाज आहे तो वैभव. ऑलराऊंडर परफॉर्मन्स याच्या मार्फत केला जातोय. निश्चितच एक सुरेख गोलंदाजी यावेळेस पांजरपोळे यांच्या बाजूने केली जाते आणि पहिल्या चेंडूर मात्र या चांगल्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात या ठिकाणी यश येते. तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय. 3 बाद 30 अशी धावसंख्या झाली आहे ती जवर ग्रुप या संघाची.
आणि या दरम्यान पुढचा फलंदाज मैदानात येतोय पंकज सुतार. पंकज सुतार गेल्या सामन्यातील अतिशय सुरेख गोलंदाजी ज्याने केली होती. डेथ ओव्हरमध्ये अतिशय चांगलं षटक, त्याने 2 चांगली षटकं टाकली होती आणि त्याच्या जोरावर मात्र हा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र झालेला आहे. यावेळेस मात्र फलंदाजीसाठी येतोय यावेळेस मात्र चांगला चेंडू, निश्चितच ऑप्शनच्या थोडंसं बाहेरचा चेंडू फलंदाजाला बीट केलं जात आहे आणि चेंडू मात्र जातोय या ठिकाणी निर्धाव. तर स्टेडियमच्या डाव्या बाजूला बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना एक विनंती आहे, कृपया तारा वगैरे हलवणं असलं काही करू नका, एक विनंती आहे. आणि या ठिकाणी मात्र चौथा धक्का या ठिकाणी बसतोय तर जवर ग्रुप या संघाला, कारण लो फुलटा चेंडू, निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पंकज सुतार या फलंदाजाला मात्र बाद केलं जात आहे. थोड्याशा अवघड परिस्थितीमध्ये सापडलेला हा जवर ग्रुपचा संघ आहे. आणि या दरम्यान स्वतः कर्णधार या ठिकाणी येतोय तो अमित काटकर. यावेळेस मात्र एक मोठा फटका येतोय, निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेने खेचला गेलेला हा फटका थेट जातोय सीमा रेषेपार, येतोय टेक्नोमेट षटकार या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे वेगाने पळते, पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. 5वं षटक या ठिकाणी चालू आहे. तर खरोखरच एक चांगली खेळी मात्र या ठिकाणी बघायला मिळते.
आणि यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. ती पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय तो वैभव. निर्धाव चेंडू यात या ठिकाणी मात्र कोणती संधी मिळत नाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. षटक चालू आहे या ठिकाणी ते 5वं. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय. बघायचं आहे निश्चितच एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेला मात्र या ठिकाणी रोखलं जातंय आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते. या दरम्यान षटकाची होती समाप्ती. स्मॅक प्रीमियर लीग 2026 सीझन 4. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठी प्रीमियर इंडस्ट्रियल लीग, वन ऑफ द बिगेस्ट अँड प्रीमियम इंडस्ट्रियल क्रिकेट टुर्नामेंट इन कोल्हापूर रिजन. तर या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर आहेत ते टेक्नोमेटचे विजय सोमानी सर, अभिषेक सोनी सर, योगिनी सोनी सर, डायरेक्ट कंपनी सतीश पवार साहेब, नगरसेविका पूजा सतीश पवार यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळते. ऑर्गनाइज कमिटी प्रेम शिंदे, कुणाल कट्टी, साहिल मोमीन, अभिषेक झवर, ओंकार भगत, धवल पाटील, अभिषेक सोनी. आणि या स्पर्धेसाठी जे पाहुणे या ठिकाणी जमलेले आहेत, स्मॅकचे चेअरमन मान्य जयदीप चौगले साहेब, स्मॅकचे व्हाईस चेअरमन भरत जाधव साहेब, स्मॅकचे ऑनरेबल सेक्रेटरी रणजित जाधव साहेब, स्मॅकचे खजानीस बदाम पाटील साहेब, त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेचे स्पॉन्सर मान्य सोमाई साहेब, तसेच स्मॅकचे डायरेक्टर MOI पाटील साहेब, अशोक उपाध्ये साहेब, शरद पाटील साहेब, त्याचबरोबर नीरज झवर साहेब, तसेच रोहन झवर साहेब, प्रकाश राठोड साहेब, संदीप साळोके साहेब, सचिन बुदले साहेब, दीपक दिगेजी साहेब, दीपक घोंगडी साहेब, विजय पवार साहेब, उदय साळोके साहेब, या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहे. या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्पर्धा कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतोय आणि आपण सामन्याचा सर सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद. तर या सर्व स्पर्धा कमिटीचं आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं या स्पर्धेला एक मोलाचं सहकार्य लाभलंय, त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. कारण आपल्या प्रयत्नातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहे. निश्चितच एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जातोय तो रत्न उद्योग वर्सेस सवार ग्रुप या दोन संघादरम्यान. 5 षटकांची समाप्ती, 4 बाद 39 अशी धावसंख्या. यावेळेस मात्र खाली राहणारा चेंडू निश्चितच फलंदाजाला बीट केला जाते. यावेळेस गोलंदाज आहे तो अवधूत पाटील. पहिल्या षटकामध्ये 5 धावा देऊन 1 बळी त्याने मिळवला होता आणि या दरम्यान दुसऱ्या षटकाची त्याने जबाबदारी घेतलेली आहे. पांजरपोळे यांच्या बाजूने गोलंदाजी करतोय, सामना करतोय तो अमित काटकर. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंगाच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, बघायचं काय होतंय. आणि यावेळेस मात्र झेल सोडला जातोय. अमित काटकर याचा झेल या ठिकाणी सोडला जातोय. झेल सोडला जातोय का एक मोठी संधी सोडली जाते हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. कारण अजूनही तब्बल 4 षटकांचा खेळ या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. तर बघायचा या जीवनदानाचा फायदा मात्र तो या ठिकाणी आपल्या संघासाठी कसा करून घेतोय. पांजरपोळे इनकी तरफ से गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए अवधूत पाटिल, सामने है अमित काटकर. ये बाउंसर गेंद देखिए, और अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार दिया है, यानी अतिरिक्त के खाते में ये रन जुड़ेगा. नो बॉल यानी यहां पर दी जाएगी फ्री हिट. एक मौका आया है, एक एक्स्ट्रा वाली गेंद यहां पर डालनी पड़ेगी और एक बल्लेबाज के पास मौका आया है क्योंकि फ्री हिट है. इस पे बोल्ड कैच आउट कुछ नहीं हो सकता, खाली रन आउट हो सकता है. देखना है इस मौके का फायदा किस तरह ये बल्लेबाज उठाते हैं. इस बार ये वाइड गेंद,
फ्री हिट कंटिन्यू रहेगी यहाँ पर। एक अतिरिक्त रन वाइड के रूप में अतिरिक्त रन जुड़ता हुआ यहाँ पर खाते में। फोर विकेट लॉस 43 रन, ये सिचुएशन है इस टीम की। आणि पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय पंचांकडून इशारा येतोय तो नो बॉलचा। एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोडलेली राहील, फ्री हिट मात्र या ठिकाणी कंटिन्यू राहील। तर अवांतर धावेचा मात्र या ठिकाणी थोडाफार खजिना सापडल्यासारखं या ठिकाणी होतोय, कारण अतिरिक्त धावा मात्र खात्यामध्ये येत आहेत। सहावं षटक चालू आहे, 4 बाद 44 अशी धावसंख्या झाली आहे ती जवर ग्रुप या संघाची। हा चांगला चेंडू आणि चांगलं कमबॅक मात्र यावेळेस केलं जाते। आकुडे टप्प्याचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला होता। फलंदाज या ठिकाणी आहे तो अमित काटकर, पूर्णपणे या ठिकाणी चकतोय आणि चेंडू मात्र या ठिकाणी जातोय निर्धाव। यावेळेस मात्र सुंदर कनेक्शन आपल्याला बघायला मिळते। लॉंग ऑनच्या दिशेने एक उत्तुंग असा षटकार येतोय, टेक्नोमेट षटकार। अमित काटकर याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे। सूरज खोत याच्या बॅट मधून आलेला हा कडकडीत असा षटकार या ठिकाणी नोंदवला जातोय आणि या षटकाराच्या यावेळेस मात्र त्रिपाळा बाद बुमरा, सुंदर गोलंदाजी मात्र या ठिकाणी बघायला मिळते। थोडस खाली राहणारा हा चेंडू फलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे बीट करून जातोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त काम करण्याचं या ठिकाणी करतोय। 5वा धक्का या ठिकाणी बसलाय तो जवर ग्रुप या संघाला। निश्चितच थोड्याशा आता अवघड परिस्थितीमध्ये सापडलेला आहे, कारण अर्धी टीम यावेळेस मात्र माघारी परतलेली आहे। त्याचबरोबर जवर ग्रुपचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागते। 50 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात येतोय तो हर्षवर्धन। स्मॅक प्रीमियर लीग 2026 चा चालू असलेला हा अंतिम सामना खेळवला जातोय तो जवर ग्रुप वर्सेस रत्ना उद्योग या दोन संघादरम्यान। यावेळेस मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा आकुडे टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेऊन जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या दरम्यान मात्र 6व्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते। 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 50 अशी धावसंख्या ती जवर ग्रुप या संघाची। अजूनही 2 षटकांचा या ठिकाणी खेळ आहे आणि यावेळेस मात्र स्ट्राईकवर आहे तो अमित काटकर आणि हर्षवर्धन पाटील। हॅलो
हॅलो. तर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 50 अशी धावसंख्या झाली आहे. चालू असलेला हा अंतिम सामना आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 2 षटकांमध्ये एक आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. तसा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला तर प्रयत्न सफल होऊ शकतो. बघायचं आहे पुढील 2 संघामध्ये 2 षटकामध्ये या ठिकाणी किती धावा जमवल्या जातात आणि किती धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे. या दरम्यान मात्र पांजरपोळ यांच्या बाजूने गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. ते सौरभ मगदुम याला सामना करेल तो अमित काटक्या, स्वतः कर्णधार. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, निश्चितच पंचांचा या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल खात्यामध्ये. धावसंख्येत बदल, धावसंख्या होती 51. षटक चालू आहे 7वं. यावेळेस मात्र चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलं जात आहे. थोडासा मागे राहणारा हा चेंडू बरोबर टप्प्यावर टाकला जातोय आणि मात्र यावेळेस फलंदाजाला पूर्णपणे चकवून चेंडू मात्र जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता 11 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र थोडंसं उसळी घेणारा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. एक निर्धाव चेंडू येतोय, बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव. यावेळेस मात्र चांगला चेंडू, निश्चितच या ठिकाणी खाली राहतोय चेंडू आणि या दरम्यान आणि या दरम्यान मात्र पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाते खात्यामध्ये. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी ऑर्गनाइज कमिटी मधील
सदस्यांची नावं घेतोय. प्रेम शिंदे, कुणाल कट्टी, साहिल मोमेन, अभिषेक जवर, ओंकार भगत, धवल पाटील, अभिषेक सोनी आणि श्रीराम सुरबसे यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि दिमागदार सोहळ्यामध्ये पार पडते. तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या अपार कष्टातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांचा हातभार लागलेला आहे त्याचे सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये येतोय. फ्री हिट मात्र या ठिकाणी बहाल केली जाते. 5 बाद 54 अशी धावसंख्या आहे. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. निश्चितच एक उत्तुंग असा षटकार येतोय, टेक्नोमेट षटकार. या फ्री हिटचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला जातोय. निश्चितच धावसंख्या वेगाने पुढे नेली जाते. धावसंख्या होती 60. क्रिकेटच्या सामन्यामध्ये असं म्हटलं जाते की कॅच विन द मॅच, आणि याच खेळाडूचा थोड्या वेळापूर्वी झेल सोडला होता आणि आता मात्र त्याची बॅट या ठिकाणी तापलेली दिसते. निश्चितच एक चांगली फलंदाजी करतोय अमित काटकर. 13 चेंडूमध्ये 15 धावा करतोय 2 षटकारांच्या मदतीने, आणि धावसंख्येला पुढे नेण्याचं काम मात्र या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर त्याला साथ देतोय तो हर्षवर्धन. आतापर्यंत त्याने फक्त एका चेंडूचा सामना केलेला या ठिकाणी. पुन्हा एकदा सौरभ मगदूम सामना करेल तो अमित काटकर. यावेळेस बघायचं काय होतंय. थोडासा पंचांचा इशारा काय येतोय, पायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धाव जोडली जाते खात्यामध्ये. तर सचिन पाटील जे ऑनर आहेत त्यांच्या मार्फत मात्र अतिशय चांगलं आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. 3 धावा वाचवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जातंय. चांगला फटका यावेळेस गॅप मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, पण यावेळेस मात्र चेंडूने प्रयाण केले ते थेट सीमा रेषे बाहेरच. आणि या चौकाराने मात्र या ठिकाणी धावसंख्या झपाट्याने पुढे पोहोचते ती 65 या धावसंख्येवर. 7 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 65 अशी धावसंख्या आहे. 5 विकेट लॉस 65 रन्स. लास्ट ओव्हर मात्र या ठिकाणी येते आहे. अखेरचं षटक. आणि यावेळेस मात्र स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय तो ओंकार कुंभार. यावेळेस मात्र डेड बॉल येतोय. ओंकार कुंभार गोलंदाजी करतोय. सामना करेल तो अमित काटकर. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मात्र हर्षवर्धन पाटील याच्याकडून चौकार खेचला जातोय. कर्णधाराला या ठिकाणी गोलंदाजी करतोय. आणि बघायचं आहे यावेळेस मात्र थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय.
यावेळेस मात्र बॅटची टॉपिच उंच उडवलेले झेल स्वतः गोलंदाज या ठिकाणी अमित काटकरी याला या ठिकाणी बाद करतोय. निश्चितच अमित काटकरी याचा प्रयत्न होता की धावगती वाढवण्याचा आणि त्याचाच प्रयत्न त्याने या ठिकाणी केला होता. बॅटची टॉप पेज लागून उंच उडालेला झेल मात्र स्वतः या ठिकाणी पकडतोय तो गोलंदाज ओमकार आणि 6वा धक्का या ठिकाणी बसतोय. तर झवर ग्रुप या संघाला 6 बाद 65 अशी धावसंख्या झाली आहे आणि या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात येतोय महेश. यावेळेस मात्र पूल केला जातोय. निश्चितच कोणती संधी क्षेत्ररक्षकाला मिळत नाही. आकुडे टप्प्याचा चेंडू डाव्या एसटी मरून मात्र फिरकावून दिला जातोय. निश्चितच फायनल लीगच्या दिशेने खेळलेला हा फटका थेट जातोय सीमा रेषे पार येतोय. टेक्नोमेंट चौकार या ठिकाणी चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकते. पोहोचती ती 69 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र मोठा फटका बघायचा आहे. पुलच्या माध्यमातून येतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू मात्र जातोय थेट सीमा रेषे पार येतोय स्क्वेअरच्या दिशेने उत्तुंग असा षटकार. खरोखरच ज्या क्षणी धावांची गरज होती त्या क्षणी मात्र महेश आपल्या संघासाठी धावून आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार या ठिकाणी घेतोय आणि धावसंख्येला मात्र 70 पार घेऊन जातोय. 75 अशी धावसंख्या मात्र या संघाची या ठिकाणी होते. अजूनही या अखेरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक आव्हानात्मक धावसंख्या मात्र या ठिकाणी उभा करण्याचं काम या संघाने निश्चितच केलेलं आहे. यावेळेस मात्र बघायचं आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. सौरभ त्या ठिकाणी होता आणि त्याने निश्चितच एक चांगला झेल टिपलाय आणि 7वा धक्का मात्र या ठिकाणी झवर ग्रुप या संघाला दिलेला आहे. महेश ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्यानं मात्र या ठिकाणी चोखपणे पार पाडलंय आणि एक चांगला फटका मारून मात्र तो या ठिकाणी माघारी परततोय. 7वा धक्का या ठिकाणी बसतोय. 7 बाद 75 अशी धावसंख्या झाली आहे ती 8व्या षटकामध्ये. अखेरच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॅट्समन ताबडतोब पाठवून द्यायचा आहे. चला बॅट्समन. यावेळेस मात्र चांगला फटका कॅप मध्ये खेळला जातोय. निश्चितच कव्हर्स मध्ये उभे असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या ढोकरने हा चेंडू भिरकावून दिला जातोय आणि अखेरच्या क्षणी मात्र या ठिकाणी चौकार खेचतोय तो वैभव घोरपडे. खरोखरच इतर क्षणी 400च्या स्ट्राईक रेटनं मात्र त्याने धावा थांबवण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करून देण्याचा या ठिकाणी त्याने प्रयत्न केला आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 79 अशी धावसंख्या झाली आहे आणि 80 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं जात आहे ते रत्ना उद्योग या संघाला.
Precision, passion, progress. Welcome to Technomet, empowering foundries and engineering industries with reliable, high quality, and cost-effective solutions. Technomet is an ISO 9001, 2015 certified company with more than 5 decades of industry experience. We specialize in supplying a comprehensive range of foundry and engineering products that help industries improve quality, productivity, and operational efficiency. With a strong presence across major industrial regions, Technomet operates through multiple branches and warehouses, serving customers across India as well as international markets. Our head office is located in Kolhapur, Maharashtra, serving as the central hub for operations. Our branch at Kagal 5-star MIDC supports major foundry and engineering industries with ready stock and efficient dispatch. In Pune, we operate from 2 key industrial locations, Narai and Bhosri, enabling us to serve engineering, automotive, and industrial customers with faster turnaround time. Our Belgaum, Karnataka branch further strengthens our presence in southern markets, supporting foundries and engineering units with dedicated local service. Beyond India, Technomet also has an international presence in the United Arab Emirates, allowing us to support global customers with reliable supply and technical coordination. Technomet is not just a supplier, but a trusted partner committed to helping industries focus on quality, performance, and growth, while we take care of their complete supply needs. Your trusted partner since 1976. In every foundry, perfection begins with precision. At Technomet Enterprises, we supply the quality that powers production. Our core vents ensure smooth airflow and flawless castings, reducing gas defects and improving performance in every pour. Our MS steel core vents and injector hole vents deliver precision airflow where it matters most. From brass slotted and steel core vents to plastic, zigzag core vents, each engineered for durability and accuracy. Technomet Enterprises, your trusted partner since 1976. We supply globally. Order now. Shapes may change, but purpose stays the same. From round to rectangular, from single stem to fusion plate, every chaplet is built to hold perfection in place. Round plates, single stem chaplets, unequal plates chaplets, square plate, single stem chaplets, rectangular plate stem chaplets, fusion plate series. We design and customize chaplets specifically for your needs. Every design tested, every casting supported. Technomet Enterprises, your trusted partner since 1976. We supply globally. Order now. In foundry casting, every drop of molten metal counts. That's why foam filters play a vital role, controlling metal flow, removing impurities, and delivering smooth, flawless castings. Technomet Enterprises, your trusted partner since 1976. We supply globally. Order now. आणि पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंगला या ठिकाणी करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही पंचांचं आगमन होतंय. फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. In every foundry, perfection begins with precision. At Technomet Enterprises, we supply the quality that powers production. Our core vents ensure smooth airflow and flawless castings, reducing gas defects and improving performance in every pour. Our MS steel core vents and injector hole vents deliver precision airflow where it matters most. From brass slotted and steel core vents to plastic, zigzag core vents, each engineered for durability and accuracy. Technomet Enterprises, your trusted partner since 1976. We supply globally. Order now. Shapes may change, but purpose stays the same. From round to rectangular, from single stem to fusion plate, every chaplet is built to hold perfection in place. Round plates, single stem chaplets, unequal plates chaplets, square plate, single stem chaplets, rectangular plate stem chaplets, fusion plate series. We design and customize chaplets specifically for your needs. Every design tested, every casting supported. Technomet Enterprises, your trusted partner since 1976. We supply globally. Order now. In foundry casting, every drop of molten metal counts. That's why
foam filters play a vital role, controlling metal flow, removing impurities. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. जबर ग्रुपनं 8 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 7 बाद 79 अशी धावसंख्या उभी केली. 80 धावांचं या ठिकाणी उद्दिष्ट दिलंय. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आहे. अमित काटकार पॅव्हलिन यांच्या बाजूने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल. ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजाला पूर्णपणे मोठा फटका खेळण्यापासून रोखला जातोय. या ठिकाणी एक निर्धाव चेंडू येतोय. सामन्याची सुरुवात मात्र या निर्धाव चेंडूने केली जाते. स्ट्राईकवर आहे तो वैभव, नॉन स्ट्राईकला ओंकार कुंभार आणि गोलंदाज आहे अमित काटकर. 80 धावांचा पाठलाग. हा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. लागोपाठ दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. एक चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी केली जाते, कारण हे दोन्ही संघाने मात्र अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. पहिली इनिंग या ठिकाणी पार पडली. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट, सुरेख असा प्रयत्न पीडी याच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. निश्चितच चांगला प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. एक
जाते थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 17 अशी धावसंख्या आहे ती रत्ना उद्योग या संघाची. आणि आता गरज आहे ती 30 चेंडूमध्ये 63 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची सरासरी मात्र या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं आहे. आत्ताचा करंट रन रेट आहे तो 5.67 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट ज्याची गरज आहे तो 12.60 आहे. 30 चेंडू 63 धावा. यावेळेस मात्र पॅव्हलियनच्या बाजूने 4थं षटक घेऊन येतोय तो हर्षवर्धन पाटील. चांगला चेंडू म्हणावा लागेल. सुरेख चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज पूर्णपणे चकतोय आणि चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि या षटकाची सुरुवात मात्र अतिशय चांगल्या रीतीने केली जाते कारण एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच या ठिकाणी मात्र फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर जेवढं आपण शफल होऊन खेळाल तेवढाच वाईटचा जो एरिया आहे तो तेवढाच लांब जातो. त्यामुळे या ठिकाणी एक निर्धाव चेंडू दिला जातोय. निश्चितच चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र सुंदर कनेक्शन. लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला हा फटका थेट जातोय सीमा रेषे पार. येतोय उत्तुंग असा षटकार. सॉरी सर. चला सामना स्टार्ट करायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक अजून व्हायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक व्हायचं आहे त्यामुळे कृपया बाहेर या. चला बाहेर या. अवधूत खरोखरच एक उत्तुंग असा फटका यावेळेस मात्र सौरभ मगदुम याच्या बॅटमधून आला होता
कारण लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीचे आले होते आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकार खेचण्याचं काम केलं जातंय. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते, पोहोचती ती 23 या धावसंख्येवर. 27 चेंडूमध्ये 57 धावांची गरज. यावेळेस मात्र अपील केलं जात आहे, निश्चितच बघायचं आहे, पण कडक पंच यावेळेस मात्र अपील नाकारतायत. यावेळेस मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे ते प्रथमेश बांदिवडेकर, स्क्वेअर लेग पंच सुनील पाटील, SP सर, थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत प्रेम लोले. यावेळेस मात्र बघायचं ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, निश्चितच या ठिकाणी मात्र वाईड नोंदवलं जाईल. एक अवांतर धाव जोडली जाते खात्यामध्ये. त्याचबरोबर स्कोरिंगचं काम या ठिकाणी बघितलं जातंय ते आमिर शेख यांच्याकडून आणि कॉमेंट्रीचं काम बघितलं जातंय ते राकेश गाडगे, त्याचबरोबर मी सचिन जाधव. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू निश्चितच बघायचा आहे आणि झेल सुटतोय. निश्चितच एक चांगला फटका होता आणि यावेळेस कोणाचा होता फटका तर सौरभ मखदुमियाचा. एक चांगला फलंदाज मात्र या ठिकाणी झेलबाद करण्याची एक नामी संधी या ठिकाणी आली होती, पण क्षेत्ररक्षकाकडून ती गमावली जाते आणि यावेळेस मात्र ज्याने पहिला झेल टिपला होता तो पिढीच त्या ठिकाणी तैनात होता, पण यावेळेस मात्र त्याला अपयश येते झेल घेण्यामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी बघायचं, पण लॉंग ऑनच्या दिशेने एक उत्तुंग असा षटकार खेचला जातोय. निश्चितच टेक्नोमेंटस षटकार येतोय. या षटकामध्ये आलेला हा दुसरा षटकार आहे तो ओमकार कुंभार याच्या बॅटमधून. तर धावसंख्या मात्र या दरम्यान 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 31 अशी धावसंख्या या ठिकाणी होते आणि अजूनही 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. ते रोलरच्या बाजूला जी गाडी आहे त्याच्यावर जे बसले त्यांनी कृपया खाली उतरायचं आहे. आपण खाली बसू शकता किंवा डगआउटचा वापर करू शकता. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी एक सूचना आहे की जे मार्कर लावलेले आहेत त्याच्या मागच थांबायचं आहे. त्या मार्करच्या पुढे कोणी यायचं नाही आहे.
जवर ग्रुप आपला 12वा प्लेयर या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. जवर ग्रुप आपला 12वा प्लेयर ताबडतोब पाठवून द्यायचा. ड्रिंक्स ब्रेक नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 1 बाद 31 अशी धावसंख्या झाली आहे आणि 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. यावेळेस बॉलिंग गेट चेंज केला जाईल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे चकतोय. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज उंच उडवलेले झेल काली क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपला जातोय. यावेळेस मात्र पंकज सुतार त्या ठिकाणी तैनात होता. निश्चितच 15 ते 20 यार्ड धावत येऊन या ठिकाणी त्याने हा झेल टिपलेला आहे आणि दुसरा धक्का मात्र या ठिकाणी दिलाय तो रत्ना उद्योग या संघाला. आतापर्यंत एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला मिळाली आहे आणि 5वं षटक या ठिकाणी येत आहे आणि या दरम्यान मात्र 2 बाद 31 अशी धावसंख्या झाली. 22 चेंडूमध्ये 49 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि या दरम्यान पुढचा फलंदाज मैदानात येतोय तो अवधूत पाटील. या ठिकाणी मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच स्वीपचा फटका मारायचा होता पण बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क मात्र या ठिकाणी होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. 2 बाद 31 अशी धावसंख्या आणि यावेळेस स्ट्राईकवर आहे तो अवधूत पाटील. नॉन स्ट्राईकला ओंकार कुंभार आणि गोलंदाज आहे तो राहुल कुडचे. खरोखरच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. निश्चितच एक बळी त्याने या ठिकाणी मिळवला आहे. या दरम्यान हेलिकॉप्टर शॉट कव्हरच्या डोक्यावर मात्र या ठिकाणी सीमा रेषे पार भिरकावून दिलेला हा उत्तुंग असा टेक्नोमॅन षटकार येतोय आणि त्याच्या माध्यमातून मात्र धावसंख्या पुढे वेगाने पळते. 35-37 या धावसंख्येवर. चांगला चेंडू आणि चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी बघायला मिळतंय. निश्चितच चांगली गोलंदाजी. तर या ठिकाणी जो बक्षीस समारंभ पार पडणार आहे त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्या यावेळेस मात्र पुलचा फटका खेळला जातोय. निश्चितच षटकार या ठिकाणी नोंदवला जाते. धावसंख्या मात्र वेगाने पुढे पळवली जाते. 18 चेंडू मध्ये आता गरज आहे ती 37 धावांची आणि या ठिकाणी या अंतिम सामन्याचा बक्षीस समारंभ थोड्या वेळामध्ये पार पडतोय आणि
ज्यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ पार पाडला जाईल त्या कोल्हापूरच्या महिला महापौर कृपाराणी निकम यांच्या हस्ते या ठिकाणी हा प्रथम क्रमांकाचा चषक बहाल केला जाईल. तर एक थोड्या वेळामध्येच आपल्याला या चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ कोण आहे आणि स्मॅकचा 2026चा मानकरी कोण आहे ते थोड्या वेळात आपल्याला या ठिकाणी समजेल. निश्चितच या दरम्यान 5व्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 अशी धावसंख्या या ठिकाणी झाली आहे. 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. आणि यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे ते पंकज सुतारे याला. यावेळेस मात्र चांगला चेंडू, निश्चितच वेगवान चेंडू म्हणावा लागेल. थेट पैकी बघायचं आहे निर्णय काय येतोय. आणि यावेळेस मात्र पंचाचा जे मेन पंच आहे त्यांचा निर्णय या ठिकाणी येतोय तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त बाउन्सर मात्र या ठिकाणी आला होता आणि त्याच्या माध्यमातून या चेंडूला मात्र एक वाईड करार दिला जातो. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जोडली जाते व्हाईटच्या स्वरूपात आणि बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी या 2 धावा. यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने खेचलेला हा फटका थेट जातोय सीमा रेषे पार. येतोय उत्तुंग असा टेक्नोमेंट षटकार, एक उत्तुंग असा षटकार. आणि या ठिकाणी मात्र रत्ना उद्योग समूहाचं अर्धशतक फलकावर लागते. 50 धावा या ठिकाणी पूर्ण होतात आणि 2 बाद 52 अशी धावसंख्या मात्र या ठिकाणी होते. यावेळेस वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न होतोय. आता गरज आहे ती 16 चेंडू मध्ये 28 धावांची. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. आणि या दरम्यान मात्र चौकार खेचला जातोय. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका होता, निश्चितच 4 धावांसाठी जातोय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते, पोहोचते ती 56 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. यावेळेस बाद होणारा फलंदाज आहे तो ओमकार कुंभार. सूरज खोत त्या ठिकाणी तैनात होता, निश्चितच त्याने एक सुरेख झेल टिपलेला आहे आणि याच्या माध्यमातून तिसरा धक्का मात्र या ठिकाणी बसलेला आहे. 3 बाद 56 अशी धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे आणि आता गरज आहे ती 14 चेंडू मध्ये 24 धावांची. चौदा चेंडू मध्ये 24 धावांची गरज.
नीड 24 रन्स इन 14 बॉल्स. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात येतोय तो रणजित नाचणीकर. आणि या दरम्यान नवीन फलंदाज रणजित सामना करेल तो पंकजाचा. 14 चेंडू 24 धावा. हा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. निश्चितच या ठिकाणी स्वतः कर्णधार या ठिकाणी मात्र बीट होतोय, त्याचबरोबर फलंदाज बीट होतोय. आणि वाईट अवांतर धावा 5 धावा अवांतर स्वरूपात मात्र या ठिकाणी खात्यामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या होते 61. एक वेगवान चेंडू म्हणावा लागेल. निश्चितच पकडण्याची या ठिकाणी गरज होती, पण फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही बीट करत चेंडू जातोय थेट सीमारेषे पार. येतोय टेक्नोमेट चौकार आणि याच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते ती 61 या धावसंख्या. आता गरज आहे ती 14 चेंडू मध्ये 19 धावांची. यावेळेस मात्र पुलचा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेल सोडला जातोय. या ठिकाणी एक चांगली संधी या ठिकाणी मिळाली होती. निश्चितच त्या संधीला मात्र या ठिकाणी गमावलं जातंय. झेल सोडला जातोय आणि रणजित याला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळतंय. पण यावेळेस एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 बाद 62 अशी धावसंख्या झाली आहे. अखेरचा चेंडू बाकी आहे या षटकातील. तेरा चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हलक्या तणक्यात केला जातोय. गॅप मध्ये चेंडू येतोय. निश्चितच चेंडू जातोय थेट सीमारेषे पार. येतोय टेक्नोमेंट चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे वेगाने पळते. पोहोचते ती 66 या धावसंख्येवर. या दरम्यान 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 66 अशी धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. अजूनही 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान मात्र तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जात आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते. पोचते ती 67 या धावसंख्येवर.
यावेळेस मात्र स्ट्राईकवर आणलं जाते ते अवधूत पाटील याला. गोलंदाज आहे प्रवीण पाटील. वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आला. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. हा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. निश्चितच फलंदाज पूर्णपणे चुकतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न आहे. पंकज सुतार याच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी थोडा फरक पडतोय. 10 चेंडू 13 धावा जिंकण्याचं समीकरण आहे. यावेळेस मात्र बॅटची हलकीची काढ आणि एक मोठा फलंदाज अवधूत पाटील याला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं जात आहे. खरोखरच सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी एक निर्णायक वळण येते. एक चांगला फलंदाज मात्र यावेळेस माघारी परततोय. निश्चितच 7 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली होती. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने आणि यावेळेस मात्र तो माघारी परततोय. तर या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या डीवायएसपी विद्या पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण स्थानापन्न व्हावं. प्रिया पाटील कोल्हापूरच्या डीवायएसपी आहेत प्रिया पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मी स्पर्धा कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर एक मोठा धक्का मानावा लागेल निश्चितच रत्ना उद्योग या संघाला. कारण अवधूत पाटील सारख्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं जात आहे आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रदीप. 9 चेंडू 13 धावा जिंकण्याचं समीकरण आहे ते. 9 चेंडू आणि 13 धावा यावेळेस फलंदाजीसाठी येतोय तो प्रदीप सुतार. सुरेख गोलंदाजी मात्र प्रवीण पाटील याच्याकडून केली जाते. सेमीफायनल सामन्यातील सामनावीर पुरस्कार त्याने या ठिकाणी पटकावला होता. यावेळेस मात्र चांगला फटका. निश्चितच आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण पंकज सुतार त्या ठिकाणी तैनात आहे. निश्चितच एक धाव या ठिकाणी दिली जाईल आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकते. पोस्थिती 68 या धावसंख्येवर. आता गरज आहे 8 चेंडू मध्ये 12 धावांची. यावेळेस मात्र चांगला फटका. निश्चितच या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टॅपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. निश्चितच एक निर्धाव चेंडू या ठिकाणी दिला जाईल. 7वं षटक चालू आहे. 7 चेंडू 12 धावा जिंकण्याचं समीकरण. 7 चेंडू 12 धावा. यावेळेस मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच प्रयत्न फसतोय या ठिकाणी आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीण पाटील याची. 2 षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन 2 विकेट घेण्याचं काम मात्र या ठिकाणी त्याने केलेलं आहे. खरोखरच एक वाखाणण्याजोगी गोलंदाजी आणि सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. निश्चितच आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. असाच अटीतटीचा सामना आपल्याला थोड्या वेळापूर्वी म्हणजेच सेकंड सेमीफायनल मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्यामध्ये मात्र जवर ग्रुपच्या संघाने या ठिकाणी बाजी मारत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवलेला होता. तशीच परिस्थिती मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावा.
अतिशय उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. अंतिम सामना 6 चेंडू 12 धावा. हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल निश्चितच. या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि 5वा धक्का मात्र या ठिकाणी बसतोय तो रत्ना उद्योग संघाला. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांकडून या ठिकाणी मात्र निश्चितच आनंद साजरा केला जातोय. दोन्ही संघाच्या बाजूने झुकणारं हे पारडं आहे आणि यावेळेस मात्र दीपक याला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं जातंय. स्ट्राईक वर यावेळेस आणलं जातंय ते रणजित याला. खरोखरच चांगली मॅच मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्या पद्धतीनं अंतिम सामना प्रत्येकाची बघायची इच्छा असते ती इच्छा मात्र या ठिकाणी पूर्ण होण्याचं स्वप्न दिसतंय. कारण एक अतिशय उत्कंठावर्धक सामना आपल्याला बघायला मिळतोय. अंतिम सामना खेळवला जातोय तो रत्ना उद्योग वर्सेस जबर ग्रुप या दोन संघादरम्यान. आता गरज आहे ती 5 चेंडू मध्ये 12 धावांची. निर्णायक अवस्थेमध्ये पोहोचलेला हा सामना. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी गाडी इनसाइड एज म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखरच यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातंय. बघायचं आहे सुंदर गोलंदाजी पण चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. तर यष्टीरक्षकाच्या मागे असणारा प्रवीण याने मात्र अतिशय चांगला प्रयत्न करत हा झेल अडवण्याचं काम केलंय. निश्चितच माफ करा चेंडू अडवण्याचं काम केलंय आणि एकच धाव मात्र या ठिकाणी दिली जाते. स्ट्राईकवर आणलं जाते ते स्वप्नील पाटील याला. 4 चेंडू 11 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. पहिली धाव वेगात पूर्ण. दुसऱ्या धावेला मात्र या ठिकाणी निश्चितच नकार दिला जातोय. थोडासा ओव्हरथ्रो मात्र या ठिकाणी होतोय पण दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न मात्र या ठिकाणी होत नाही. आता गरज आहे ती 3 चेंडू मध्ये 10 धावांची. तर अतिशय उत्कंठावर्धक सामना बघायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र गोलंदाज आहे तो अमित काटकर आणि सामना करेल तो रणजित. 3 चेंडू 10 धावा जिंकण्याचं समीकरण आहे. जो संघ जिंकेल तो स्मॅक 2026 मानकरी ठरेल. यामध्ये फक्त तफावत आहे ती 3 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र बघायचं आहे काय होतंय. निश्चितच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जाते. मिसफिल्ड होते पण अखेरच्या क्षणी मात्र या ठिकाणी गरज नसताना या ठिकाणी हा थ्रो केला जातोय. डाव्या यष्टीवरून जाणारा हा चेंडू निश्चितच या ठिकाणी काउंट केला जातोय. पण 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे. डाव्या एसटीवरून जाणारा हा चेंडू लाईनच्या बाहेर थांबायचा आहे. लाईनच्या बाहेर थांबा. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. चला सामनाच पुढे कंटिन्यू करायचा. 2 चेंडू 8 धावा. दोन चेंडू 8 धावा जिंकण्याचं समीकरण आहे. निश्चितच
तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याचं नोंद घ्यायची आहे. सामना पुढे कंटिन्यू करायचा आहे. 2 चेंडू 8 धावा असं जिंकण्याचं समीकरण आहे. चला सामना कंटिन्यू करायचा आहे. पंचांची अजिबात हुज्जत घालू नका. चला सामना चालू करायचा आहे. चला सामना चालू करा. 2 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. सामना चालू करायचा आहे. दोन चेंडू 8 धावा असं समीकरण आहे.
चला एक विनंती आपल्याला सामना कंटिन्यू करायचा आहे या ठिकाणी. 2 चेंडू आणि 8 धावा जिंकण्याचं समीकरण आहे. आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतोय आपण निश्चितच. गोलंदाज आहे अमित, सामना करेल तो रणजित. दोन चेंडू 8 धावा. यावेळेस मात्र पुलचा फटका आणि यावेळेस मात्र षटकार येतोय. निश्चितच नो बॉल आणि षटकार येतोय. अवांतर अशा 7 धावा मात्र या ठिकाणी खात्यामध्ये जोडल्या जातात. सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी ट्विस्ट आहे. पंचांचा फ्री हिटचा इशारा येतोय. 2 चेंडू 1 धाव. स्कोर लेवल झालेली आहे. स्कोर लेवल झालेले या ठिकाणी. मैदानात प्लेयर सोडून कोणी यायचं नाहीये. प्लेयर सोडून कोणी यायचं नाहीये. एक विनंती आहे आपल्याला, लाईन पासून थोडं लांब थांबा. 2 चेंडू मध्ये 1 धाव. यावेळेस मात्र 1 रन काढून हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. आत जायचं नाही कोणी, आत कोणी जायचं नाही. अंपायर स्टंप घ्यायचे आहेत. अंपायर स्टंप घ्या. अंपायर स्टंप्स आणि बेल घ्यायचे आहेत. विकेटवर कोणी जायचं नाही. चला ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. एक विनंती आपल्याला, सगळ्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. एक विनंती आपल्याला, ग्राउंडच्या बाहेर या. चला कोणी ग्राउंडवर जायचं नाही, बाहेर या. Precision, passion, progress. Welcome to Technomed, empowering foundries and engineering industries with reliable, high quality, and cost-effective solutions. Technomed is an ISO 9001, 2015 certified company with more than 5 decades of industry experience. We specialize in supplying a comprehensive range of foundry and engineering products that help industries improve quality, productivity, and operational efficiency. With a strong presence across major industrial regions, Technomed operates through multiple branches and warehouses, serving customers across India as well as international markets. Our head office is located in Kolhapur, Maharashtra, serving as the central hub for operations. Our branch at Kagal 5-star MIDC supports major foundry and engineering industries with ready stock and efficient dispatch. In Pune, we operate from 2 key industrial locations, Naray and Bhosri, enabling us to serve engineering, automotive, and industrial customers with faster turnaround time. Our Belgaum, Karnataka branch further strengthens our presence in southern markets, supporting foundries and engineering units with dedicated local service. Beyond India, Technomed also has an international presence in the United Arab Emirates, allowing us to support global customers with reliable supply and technical coordination. Technomed is not just a supplier, but a trusted partner committed to helping industries focus on quality, performance, and growth, while we take care of their complete supply needs. Your trusted partner since 1976. In every foundry, perfection begins with precision. At Technomed Enterprises, we supply the quality